देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। मोठी गैरसोय। मंगळुरूर तुळजापूर या घाटमार्गावर एसटीची दयनीय अवस्था, प्रवाशांचा जीव धोक्यात। तुळजापूर वाट पाहीन पण एसटीने जाईन असा विश्वास ठेवणाऱ्या हजारो प्रवाशांचा भरोसा तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ तुळजापूर घाटमार्गावरील एसटी बस सेवेने डळमळीत केला आहे। तुळजापूर आगारातील बहुतांश बस ढकल स्टार्टवर चालणाऱ्या, प्रचंड धूर सोडणाऱ्या आणि सतत बिघाड होणाऱ्या असल्याने या मार्गावरील प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे। महामंडळाकडून विविध सवलती जाहीर झाल्यामुळे धाराशिव तुळजापूर परिसरातील अनेक प्रवासी या मार्गावरूनच प्रवास करतात। मात्र बसची झालेली दयनीय अवस्था पाहता प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। प्रवासादरम्यान बस कधी आणि कुठे बंद पडेल याचा नेम नसल्याने गंतव्यस्थानी वेळेत पोहोचू का हा प्रश्न सतत प्रवाशांना भेडसावत आहे। दुर्घटना झाल्या जबाबदार कोण? वाहन चालकांच्या वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे बस रस्त्यातच बंद पडतात। उन्हाळा, पावसाळा किंवा रात्रीच्या वेळी निर्जन घाटात अडकून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत आणि अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जातो आहे। धूर, तुटलेल्या खिडक्या, अस्वच्छता, अनेक बस एवढा धूर सोडतात की जणू कारखान्याचे बॉयलर पेटले आहेत असा भास होतो। खिडक्या तुटलेल्या, सीट खराब तसेच स्वच्छतेचा पूर्ण अभाव अशा समस्यांनी बसगाड्या ग्रासल्या आहेत। परिणामी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि अशा त्रासात प्रवास करावा लागतो आहे। तक्रारी करूनही उपाययोजना नाही या गंभीर समस्येबाबत संबंधित आगार प्रमुखांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होते आहे आणि त्यामुळे तुळजापूर आगारातील बस सेवा भंगार अवस्थेत पोहोचल्याची तीव्र प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटते आहे। तीर्थक्षेत्रातही दुर्लक्ष। आई तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरीत अशा परिस्थितीत असणे अधिकच चिंताजनक बाब मानली जाते आहे। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्ह्यातच एसटीची ही अवस्था असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान मंगरूळ तुळजापूर घाट महामार्गावरील एसटी बस सेवेची तातडीनं दुरुस्ती करून सुरक्षित, नियमित, दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे।